भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. तर आजची रेसिपी आहे कोथिंबीरची भाकरी आणि मटकीच्या मोडाची उसळ. दोन्हीचं कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं. तर मुलांच्या टिफिनची सिरीज सुरू आहे. तर मस्त हेल्दी हेल्दी रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत, नक्की पहा. आणि आजची तर एकदमच हेल्दी आहे. तर गरमागरम उसळ आणि ही भाकरी खायला खूप भारी लागतं. आणि आता मूठभर कोथिंबीर घेऊ, 2-4 लसूण पाकळ्या आणि 1 मिरची घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरं. आता काय करायचं आहे, मिक्सरला पेस्ट तयार करून घेऊ. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा पाणी घालायचं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित हे पेस्ट तयार करून घेऊ. पाणी घातल्यामुळं ते व्यवस्थित पेस्ट तयार होते. आता हे तयार झालेली पेस्ट पहा, अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. गॅस लावून घेऊ. तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालू त्याच्यामध्ये आणि कोथिंबीरची जी पेस्ट तयार केली होती ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आणि लागेल तसं पीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जर लागलंच तर पुन्हा एकदा पीठ घालायचं आहे. आणि तांदळाची भाकरी असेल ना, तर थोडंसं ना त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं, म्हणजे भाकरी जर सॉफ्ट पाहिजे असेल तर. आणि आता ही जसं तुम्हाला पातळ जाड हवे तसं थापून घ्यायचं आहे. आणि आता ही अलगद आपण तव्यावर टाकून घेऊ. पाणी लावायचं आहे, संपूर्ण काठापर्यंत हे पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी कोरडी पडणार नाही. आता ही भाकरी खालची पचलेली आहे, जी भाजली गेलेली आहे. आता ही अलगद असं सगळीकडनं उचलून घ्यायचे आहे आणि पलटी करून घेऊ. आणि बरेच मुलं काय करतात, कोथिंबीर खात नाहीत. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर भाकरीमध्ये किंवा थालीपीठमध्ये कोथिंबीर वडी अशी बनवून दिला तर मुलं नक्की आवडीनं खातील. आणि मुलंच काय मोठी देखील खातील. आता छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅसवरतीच भाजून घेऊ. बरेच जणी गॅसवरती भाकरी जी आहे तर भाजत नाहीत, कारण हे व्यवस्थित भाजली जाते, म्हणून आता गॅसवरती भाजते मी. काठापर्यंत व्यवस्थित भाजली जाते ती. आता ही तयार झालेली भाकरी बाजूला ठेवून देऊ. कढईमध्ये आता घालायचं 2 चमचे तेल, जिरं मोहरी आणि कांदा घालू. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायचा आहे. आणि मटकीची जी मोड आहे ते आपण आता थोडीशी परतून घ्यायची कांद्याबरोबर, म्हणजे त्या मटकीच्या उसळीला ना खूप छान चव येते. आणि मटकीची उसळ, कोथिंबीरची भाकरी दोन्ही कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून घेऊ. पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. अर्धी वाटी पाणी घालून 10 मिनटात ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 10 मिनटामध्ये छानशी शिजली जाते. मटकीच्या मोडाला फार वेळ लागत नाही. आता ही 10 मिनटं झालेले आहेत. आता ही तयार झाली. त्याच्यावरती घालायचं आहे खोबरं ओलं आणि थोडंसं कोथिंबीर घालून घेऊ. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. आता ही व्यवस्थित शिजली गेलेली आहे भाजी. तर आता काढून घेऊ. गरमागरम आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे. आणि आता आपण टिफिन भरून घेतो आहे. आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आता कोथिंबीर येते. मग कोथिंबीरची वडी म्हणा किंवा थालीपीठं असं जर केलं ना आणि मुलांना दिलात तर मुलं आवडीने खातात. आणि सगळ्या माझ्या हेल्दी रेसिपी शेअर केलेल्या आहेत, नक्की पहा. आजची सिरीज तर जे आहे तर कोथिंबीरची भाकरी ही तर सर्वातच पौष्टिक आणि हेल्दी आहे. आणि अशाच मी नवनवीन रेसिपी तुम्हाला दाखवत जाईन. मला कुठून बघताय तेवढं कमेंट करत चला. आता साईडला सॅलड देखील ठेवून घेऊ. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.